हळूहळू लोकांच्या लक्षात एक गोष्ट यायला लागली की अरे ही जात असण्यातच आपलं हित आहे. म्हणजे समाजाचं नाही, आपलं म्हणजे आपल्या पक्षाचं, आपल्या जातीचं. जोपर्यंत जाती आहेत तोपर्यंत आपल्याला हव्या असणाऱ्या लोकांचे हितसंबंध आपण सांभाळू शकतो. म्हणजे तो एक शॉर्टकट होतो, विशेषतः राजकारणात. इतिहासाचे संप्रदाय कसे असतात जिकडे तिकडे जगाच्या पाठीत, केम्ब्रिज स्कूल वगैरे वगैरे असे असतात की नाही, मार्क्सवादी स्कूल. तसं महाराष्ट्रातले इतिहास संप्रदाय कोणते तर कोकणस्थ स्कूल, देशस्थ स्कूल, CKP स्कूल, मराठा स्कूल, दलित स्कूल, अलीकडच्या काळात OBC स्कूल. तुम्ही जातीला पुढे ठेवून इतिहास लिहिता, त्याच्यामुळे महाराष्ट्र कसं पुढे जाणार ना. त्यातल्या त्यात 2 महत्त्वाच्या जाती कोणत्या तर ब्राह्मण आणि मराठी. सगळ्यांनाच मान्य करावं लागेल त्या काळात. तर ते म्हणले महाराष्ट्राचा गाडा एका चाकावरती चालू शकत नाही, ही 2 चाकं आहेत. त्यांनी जर एकमेकांच्यात कुरकुर केली तर तो भरकटणार ना. आणि तसंच झालेलं आहे. लोकशाहीच्या ऐवजी दुसरी काहीतरी आपण व्यवस्था घेतली असती, राजकीय व्यवस्था, की जी निवडणुकीच्यावरती आधारित नाही. मी तुम्हाला सांगतो, एवढा जातीवाद वाढला नसता. निवडणुकीमध्ये जात हे तुमचं हुकमी अस्त्र आहे. तुम्ही धर्माचं कार्ड टाकलं तर मी जातीचं टाकेन, तुम्ही जातीचं टाकलं तर मी धर्माचं टाकेन. अशी हुकमीपणं लोकांची जुळून ठेवली आहेत. त्याच्यामुळं महाराष्ट्राला प्रॉब्लेम आहे. उत्तरेत जर गेलं नसते महाराष्ट्राचं काय झालं असतं. उत्तरेत नसते गेलं तर पठाणांनी किंवा नादिरशहाने किंवा अब्दालींनी केव्हाच हिंदुस्थान गिळंकृत केला असता, उत्तर हिंदुस्थान. म्हणजे परत पुनरावृत्ती झाली असती. विश्वची माझे घरं ही मराठ्यांची आयडिओलॉजी आहे. मराठी हे विश्व कुटुंबवादीच आहेत. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक MH या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. या वर्षीचा महाराष्ट्र दिन अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण 2 गोष्टी. एक, महाराष्ट्राला 65 वर्ष होत आहेत आणि दुसरं म्हणजे गेलं वर्ष ते या वर्ष या कालावधीत मराठी ही अभिजात भाषा झालेली आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भातच महाराष्ट्राचा काल, आज आणि उद्या याच्याविषयी चर्चा करायची. आणि माझ्याबरोबर पुन्हा एकदा आहेत प्रख्यात विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे सर. सर, स्वागत आहे थिंक बँक वरती पुन्हा एकदा. धन्यवाद. 2 वर्षापूर्वी 1 मेच्या मुलाखतीत सर असं म्हणाले होते की जवळपास उत्तर पेशवाई आली आहे महाराष्ट्रात आणि ते पुढं 1.5 वर्ष घडत राहिलं, उलगडत राहिलं. या 2 वर्षात महाराष्ट्र खूप बदललाय, बदलतोय. त्यामुळं सुरुवात जरी कालपासून झाली, कारण अभिजात मराठी आहे, इतिहास आहे 700-800 वर्षाचा, तरी सुद्धा काल, आज आणि उद्या या सगळ्याचा धांडोळा मला आजच्या मुलाखतीतनं घ्यायचा आहे. पहिला प्रश्न हाच, आत्ताचा महाराष्ट्र कसा दिसतोय, कालचा कसा होता आणि मग उद्या कसा होईल, याचं सुरुवात म्हणून तुम्ही काय सांगा? नाही, आता सुरुवात म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच पुढं आजचा महाराष्ट्र आहे ना. म्हणजे कालचा म्हटल्यानंतर तुम्हाला कुठेतरी इतिहासात जावं लागतं, साधने धुंडाळावी लागतात. उद्याचं म्हटल्यावरती कल्पनाशक्तीला थोडा ताण द्यावा लागतो, नाही म्हटलं तरी. आजचा म्हटल्यानंतर दिसतो तुम्हाला तुमच्या डोळ्यांना दिसतो, तुमच्यावर तुम्ही वर्तमानपत्रात वाचता, तुम्ही वेगवेगळ्या काय चित्रवाहिन्यांच्या मध्ये बघू शकता, चॅनल्समधनं वगैरे वगैरे वगैरे. तो आजचा महाराष्ट्र आहे. आणि तो कसा आहे याचं वर्णन तुम्हीच मला आता आठवण करून दिली की काही वर्षांपूर्वी मी तेव्हाची परिस्थिती गृहीत धरून उत्तर पेशवाईची उपमा दिली होती आणि ती अजूनही चालूच आहे ना. म्हणजे त्या पद्धतीने ती काही संपुष्टात आली असं आपण म्हणू शकत नाही. तेव्हा आजच्या या घटकेच्या महाराष्ट्राचं चित्र असं फारसं आशादायक आहे असं नाही वाटत मला. म्हणजे जरी भाषेला दर्जा मिळाला उदाहरणार्थ, किंवा आणखीन काही बाकी तुम्ही ते GDP वगैरेच्या याच्यात पाहत असाल, इंडस्ट्रीज येतात असंही पाहत असाल, मोठमोठे रस्ते होत आहेत ही दिसतं आपल्याला, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे या गोष्टी. पण जोपर्यंत माणसांचा प्रश्न आहे, ते एकमेकांशी कशी वागतात. आणि लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष असतात ना, माणसं म्हणजे शेवटी कशामध्ये एकत्र येतात, ते पक्षामध्ये येतात. ते काय करतात, त्यांच्या अंतर्गत काय चालतं, ते एकमेकांशी कशी वागतात, हे जर पाहिलं तर थोडी काळजी वाटावी असंच आहे आजचा महाराष्ट्र. तुम्ही एक उल्लेख केलात की माणसांचा प्रश्न आहे आणि माणसं संस्कृतीतून तयार होतात, माणसं इतिहासातून तयार होतात. वी आर व्हॉट वी बिलीव्ह असं म्हणतात. तर आजचा जो प्रश्न आहे त्याची मुळं किंवा आजचा मराठी माणूस हा कसा घडत आला आहे ते आम्हाला थोडक्यात कसं सांग. नाही, महाराष्ट्रातला माणूस, मराठी माणूस म्हणतो आज आपण त्याला. मराठी माणूस हा शब्द अलीकडचा शब्द आहे. पूर्वीच्या काळात मराठी माणूस शब्द नव्हता, मराठी असंच म्हणायचे. महाराष्ट्रात राहणारा जो कोणी असेल मराठी भाषा बोलणारा तो मराठा, आणि हे आपण सगळे मराठी आहोत, अशाच पद्धतीने व्यवहार महाराष्ट्रातला होत राहिलेला आहे. हे अलीकडच्या काळामध्ये त्याच्याऐवजी मराठी माणूस, विशेषतः शिवसेनेच्या काळात ते जास्त रूढ झालं.
बाळासाहेबांच्या याच्यानंतर, पण अगोदर मराठा हा शब्द वापरला जायचा. नंतर तो एक विशिष्ट जातीला, मग जातीच्याही संघटना वगैरे वगैरे झाल्या. तो इतिहास आपल्यापुढे ताजा आहे. तर ही महाराष्ट्राची आयडेंटिटी राजाराम शास्त्री भागवत यांच्या शब्दात सांगायची झाली तर ही एक त्रयी आहे. कोणती कोणती? महाराष्ट्र, मराठे आणि मराठी भाषा, किंवा महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी. महाराष्ट्र ही भूमी आहे. महाराष्ट्रातल्या लोकांना मराठी म्हणायचं आणि ती जी भाषा बोलते ती मराठी भाषा. आणि ही अभेद्य आहे, ही अतूट आहे. त्यातल्या घटकांना एकमेकांच्या पासून बाजूला काढता येत नाही. अशी अत्यंत फार चांगली मांडणी राजाराम शास्त्री भागवत यांनी गेल्या शतकाच्या सुरुवातीला केलेली होती. आजचा जो महाराष्ट्राचा प्रश्न दिसतो त्यात, किंवा मराठी माणसाचा जो प्रश्न दिसतो त्यातला, हे भाषेच्या स्वाभिमानावर येतो नंतर, पण पहिला मुद्दा येतो तो म्हणजे वेगवेगळ्या जातींच्यातल्या किंवा जात समूहातल्या कलहाचा. त्या कित्येकदा समोर येतात किंवा त्या कित्येकदा आपल्या मनात असतात. तर महाराष्ट्र जातीत विभागला गेलाय का, ती त्याची नैसर्गिक धारणा आहे, आणि हे का घडले? नाही, आता योगायोगानं मी अगोदर राजाराम शास्त्री भागवतांचाच उल्लेख केला. मी त्यांचाच आता आधार घेऊन आपला प्रश्न पुढे नेऊ शकतो. त्यांनी मराठ्यासंबंधी 4 उद्गार असं एक पुस्तक 19व्या शतकाच्या शेवटी लिहिलं, आणि त्याच्यानंतरही ते लिहितच राहिले. म्हणजे त्यांचे स्फुटलेख वगैरे वगैरे आहेत. दुर्गाबाई भागवत या त्यांच्या नातच, आणि त्यांनी त्यांचं वाङ्मय 4 खंडांमध्ये प्रकाशित केलं राजाराम शास्त्र्यांचा. तर तो एक फार मोठा विचारवंत होता. आणि सम्यक, ज्याला सम्यक आणि समग्र हे 2 शब्द वापरतो मी. समग्र महाराष्ट्राचा विचार, आणि तो पण सम्यकपणे, म्हणजे वर्जनवादी नाही. कुठल्या तरी एका बाजूचा पक्ष घ्यायचा, बाजूचा म्हणजे मग जात आली, त्याच्यात आयडिओलॉजी आली, या गोष्टी, आणि मग इतरांना वर्जन त्याच बाजूला करायचं इतरांना. अशा काळामध्ये राजाराम शास्त्री हे विचार आपले मांडत होते. तसंच काही प्रमाणामध्ये नंतरच्या काळात विठ्ठलरामजी शिंदे यांच्या बाबतीतही म्हणता येईल. पण त्याच्यामुळं झालं काय माहिती आहे का, दोघांच्या बाबतीमध्ये, आणि ही शोकांतिका त्यांची नाही, ही महाराष्ट्राची आहे, की हा माणूस आपल्याला परवडणार नाही, पूर्णपणे आपली बाजू घेत नाही. आपण जिथपर्यंत बरोबर आहे तिथपर्यंत ते आपल्या बरोबर असतात. म्हणजे आपण जिथपर्यंत बरोबर आहोत तोपर्यंत ते आपल्या बरोबर असतात, पण आपण चुकलो की ते थांबतात आणि आपल्याला सांगतात की हे इथं चुकलेले आहेत आणि याच्या बाबतीत आम्ही तुमच्याबरोबर नाही आहोत. असे हे 2 फार महामानव महाराष्ट्रामध्ये होऊन गेली, पण महाराष्ट्राला त्यांची पारख नाही झाली. तर त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळं विशेषतः राजाराम शास्त्र्यांची तर अविक्षिप्त वगैरे, वेळापीर अशी संभावना केली त्यावेळच्या लोकांनी. आणि शिंदेंना असं नाही कोणी म्हटलं, पण त्यांचा आम्हाला उपयोग नाही असं म्हणाले लोक, आणि त्यांना साईड ट्रॅक केलं एक प्रकारे, म्हणजे गंभीरपणे घेतले नाही ते. असं मला असं म्हणता येईल की ते काळाच्या पुढे होते, आणि त्यांचा विचार त्यावेळेला कशाला कोण मान्य करेल, हे एक आर्ग्युमेंट आहे. पण ते तरी कुठं टिकण्यासारखं आहे. आता आज आपण 100 वर्ष पुढे गेलो, काय आपण त्याच प्रश्नांमध्ये आपण अजूनही अडकून पडलो ना, ते कुठे सुटलेत. त्यामुळे ते काळाच्या पुढे असं म्हणण्यात काहीच मतलब नव्हतं, उलट ते काळाच्या बरोबर होते. म्हणजे हे प्रश्न तेव्हाच निर्माण झाले होते, आणि जेव्हा निर्माण झाले तेव्हापासून ते त्याला भिडत होते न टाळता. म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो मी, 2 गोष्टी सांगतो. उदाहरण, राजाराम शास्त्री हे ब्राह्मण, कराडे ब्राह्मण, आणि त्यांच्याच काळामध्ये ब्राह्मणेतर जवळ सुरू झाली, आणि साहजिकपणे आता ब्राह्मणांची बाजू घेणारे लोक होतेच ना. तर वर्तमानपत्र होती ब्राह्मणांची बाजू घेणारी आणि ब्राह्मणेतरांना तुच्छ मानणारी वगैरे वगैरे. व्यवहारात तर खाजगी तर असेलच ते, परंतु सार्वजनिक व्यवहारात सुद्धा वर्तमानपत्रातनं या बाजू यायच्या. म्हणजे जसं उदाहरणार्थ लिंगायतांनी मागणी केली की आम्हाला ही सरकारच्या नोकरीची ही जागा पाहिजे, आणखीन कुणी केली समजा, तर हिंदू प्रकाश सारख्या वर्तमानपत्रांमधून असे लेख यायचे की यांना कशाला पाहिजे, यांची आहे का पात्रता. किंवा सयाजीराव गायकवाड बडोद्याचे अधिपती होते, त्यांनी एकदा धामनसकर नावाच्या सद्गृहस्थांना आपल्या संस्थांचं दिवाण नेमलं. आता साधारणपणे परिस्थिती अशी असायची की हा संस्थानिक जरी मराठा किंवा आणखीन कुणी ब्राह्मणेतर असला तरी कारभार पाहायला माणूस एक पंडित, ज्ञाता, सगळ्या गोष्टीची माहिती पाहिजे, चौकस बुद्धिवादी, म्हणजे तो सहसा ब्राह्मण असायचा सहसा. तर त्यांनी यांना नेमलं. म्हणजे इनफॅक्ट महाराष्ट्रातून नाही मिळालं तर ते दक्षिणेतनं कोणतरी आणायचे, पण ब्राह्मण असायचा.
त्यांनी धामनसकरांना नेमलं. तर धामनसकरांना कसं काय नेमलं, त्यांना यातलं काय कळणार आहे? तर राजाराम शास्त्री सांगतात की ब्राह्मण जणू काही सुवर्ण आणि ब्राह्मणेतर जणू काही लोखंड, अशा प्रकारची मांडणी हे करतायत. यांनी बाजू घेतली ब्राह्मणेतरांची, राजाराम शास्त्री भागवतांनी. ओके, ही एक गोष्ट झाली. आणि त्याप्रमाणे दुसरीकडे शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये शाहू महाराजांनी नंतर जी वेदोक्त चळवळ सुरू केली की आम्ही क्षत्रिय आहोत आणि क्षत्रियांना वेदोक्ताचे अधिकार पाहिजेत, वेदोक्त कर्माचे. आणि त्यांचे जे विधी आहेत, म्हणजे क्रियाकर्म ज्याला म्हणतो आपण, रिच्युअल्स, ते वेदांना अनुसरून होत नाहीत, ते स्मृतींना म्हणजे पुराणांना वगैरे अनुसरून होतात. हे शाहू महाराजांना माहीत नव्हतं, काही कारण नव्हतं माहिती त्याचं. पुरोहित जे सांगेल ते करतो ना आपण. तर ते पहिल्यांदा राजाराम शास्त्र्यांनी त्यांच्या निदर्शनाला आणलं आणि मग त्यातनं शाहू महाराज अस्वस्थ झाले, मग ती चवळ वगैरे वगैरे सुरू झाली. मग हे त्यांचं एवढं मोठं क्रेडिट आहे. पण ज्या वेळेला ब्राह्मणेतर चळवळ ब्राह्मणांचा द्वेष करायला लागली, त्यावेळेला त्यांची कान उघडणी करणारे राजाराम शास्त्रीच आहेत की ब्राह्मणेतरांनी असं करू नये, या पद्धतीने पुढे जाऊ नये, आपण सगळे एक आहोत, हे सांगणारा महाराष्ट्रातला पहिला अशा पद्धतीने सरळ सरळ माणूस हा राजाराम शास्त्री भागवत आहे. तर त्यांनी हे स्वच्छपणे सांगितले, त्यांनी इशारा दिला की ब्राह्मणेतरांना तुम्ही असं करू नका, हे बरोबर नाही तुमचं. तर हे त्यांनी सांगितलेलं. तोच प्रकार काहीसा शिंद्यांच्या बाबतीतला म्हणता येईल की मराठ्यांनी सांगितलं की तुम्ही विद्वान व्हा, ब्राह्मणांची स्पर्धा करा विद्वत्तेत, इतिहास लिहा त्यांनी लिहिला तसा, पण ती निकोप असली पाहिजे, द्वेषावरती आधारित असता कामा नये. स्पर्धा करा म्हणले तुम्ही त्यांच्याशी, पण ती स्पर्धा कशी असली पाहिजे, ती युक्तिवादाची, ती पुराव्यांची, हे शिंदे सांगतायत. तर हे दोन महत्वाचे जे लोक होते ना, त्यांना आपण बाजूला टाकलं महाराष्ट्रातल्या लोकांनी. त्यामुळं त्यांना जर आपण त्याच वेळेला गंभीरपणे घेतलं असतं किंवा त्यांच्या मागे काही लोक गेले असतील. तुम्ही बघा, बाकीच्या लोकांचे संप्रदाय आहेत, स्कूल्स आहेत, वेगवेगळ्या कारणामुळे निर्माण झालेले. तसं शिंद्यांचं स्कूल नाही, तसं भागवतांचं स्कूल नाही, तसं म्हणजे राजवाड्यांचं स्कूल आहे उदाहरणार्थ, एक संप्रदाय म्हणून, म्हणजे अकॅडमिक संप्रदाय म्हणतो मी. भागवतांचं स्कूल नाही. भागवतांच्या मागे जाणं परवडणार नाही, शिंदेच्या मागे जाणं परवडणार नाही. त्यांच्या मागे गेले की तुम्ही आयसोलेट होणार, हा त्याच्यातला मुद्दा आहे. म्हणजे ब्राह्मणेतर म्हणणार की राजाराम शास्त्री भागवत हे 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 कोण आहेत, ते ब्राह्मण आहेत असं ब्राह्मणेतर म्हणणार. ब्राह्मण काय म्हणणार, कोकणस्थ म्हणणार की हे कराडे आहेत, हे उदाहरणार्थ. हे त्या काळात हे फार जोरात चालू होतं. म्हणून मी तर कधी कधी गमतीने म्हणतो की इतिहासाचे संप्रदाय कसे असतात जिकडे तिकडे जगाच्या पाठीत, केम्ब्रिज स्कूल, ॲनल स्कूल, हा वगैरे वगैरे असे असतात की नाही, मार्क्सवादी स्कूल. तसं महाराष्ट्रातले इतिहास संप्रदाय कोणते, तर कोकणस्थ स्कूल, देशस्थ स्कूल, CKP स्कूल, मराठा स्कूल, दलित स्कूल, अलीकडच्या काळात OBC स्कूल, हे इतिहास लेखनाचे संप्रदाय आहेत. म्हणजे तुम्ही जातीला पुढे ठेवून इतिहास लिहिता, त्याच्यामुळे महाराष्ट्र कसं पुढे जाणार ना. शिवाजी, आणि हे नेहमी सांगतात, राजाराम शास्त्री सांगतात नेहमी, काय सांगतात की शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केलं ते या सगळ्या जाती जमातींना बरोबर घेऊन केलं. त्यातल्या त्यात दोन महत्वाच्या जाती कोणत्या, ते ब्राह्मण आणि मराठे, हे सगळ्यांनाच मान्य करावं लागेल त्या काळात. तर ते म्हणले महाराष्ट्राचा गाडा एका चाकावरती चालू शकत नाही, ही दोन चाकं आहेत, आणि त्यांनी जर एकमेकांच्यात कुरकुर केली तर तो भरकटणार ना. आणि तसंच झालेलं आहे, दुसरं काय होणार. म्हणजे तुम्ही गाड्याची चिंता करायची की चाकाची चिंता करायची. तर गाड्याला वाटतं की मी भारी आहे, माझ्यामुळंच गाड्याला नाही, चाकाला वाटतं. मग दोन चाकात कुरबुर सुरू होते की गाडा कोण, गाडा दोघं जण नेतात ना, एकट्याचं काम नसतं गाडा नेणं. असं तो राजाराम शास्त्र्यांचा मुद्दा होता. आपण साधारणतः 1960 पर्यंतच्या इतिहासाबद्दल आणि तिथल्या ब्राह्मणेतर आणि जातीय अस्मितांविषयी बोललेलो आहोत. प्रश्न काय येतो मनात की आज 65 वर्ष झाली महाराष्ट्र होऊन, गेल्या 65 वर्षात या जात अस्मिता वीक व्हाव्यात, त्यांच्यात एक साहचर्य व्हावं, याचे प्रयत्न झाले नाहीत का झाले आणि फेल गेले, का मुळात जात ही एक अशी गोष्ट आहे की ती बरोबर राहणारच आहे आणि आपण असं काही विचार करायला जाऊ नये? नाही, प्रयत्न झालेच ना. म्हणजे काय, मोठे समाज सुधारक होऊन गेले, जसे मी आता स्वतः शिंदेच नाव घेतलं ना, आणि सगळीकडे झाले. म्हणजे जसं श्रीपाद महादेव माटे होते, ब्राह्मण होते, झाले ना. म्हणजे प्रयत्न झाले नाही असं कसं म्हणता येईल, खूप लोकांनी प्रयत्न केले. पण झालं काय माहिती का, हळूहळू लोकांच्या लक्षात एक गोष्ट यायला लागली की अरे ही जात असण्यातच आपलं हित आहे,
म्हणजे समाजाचं नाही, आपलं म्हणजे आपल्या पक्षाचं, आपल्या जातीचं. म्हणजे जोपर्यंत जाती आहेत, तोपर्यंत आपापल्या आपल्याला हव्या असणाऱ्या लोकांचे हितसंबंध आपण सांभाळू शकतो. म्हणजे तो एक शॉर्टकट होतो. विशेषतः राजकारणात. मी तुम्हाला सांगतो, अशी एक कल्पना करा, की आपल्याकडं निवडणुकांचं राजकारण नसतं. दुसरी कुठलीतरी व्यवस्था असते. लोकशाही म्हणजे निवडणुका आल्या आणि ती श्रेष्ठ व्यवस्था आहे असं सगळेजण मानतात, मी पण मानतो. पण एक कल्पना करा, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, लोकशाहीच्या ऐवजी दुसरी काहीतरी आपण व्यवस्था घेतली असती, राजकीय व्यवस्था, की जी निवडणुकीच्यावरती आधारित नाही. मी तुम्हाला सांगतो, एवढा जातीवाद वाढला नसता. निवडणूक निवडणुकीमध्ये जात हे तुमचं हुकमी अस्त्र आहे. म्हणजे आपण पत्ते खेळतो ना, अस्त्र म्हणण्यापेक्षा ही उपमा कळेल लोकांना. पत्त्यामध्ये खूप हुकमी पान असतं. बरोबर आहे. आणि जेव्हा आपल्या लक्षात येतं, की आपल्या लोकांची प्रतिस्पर्ध्यांची जी पानं आहेत ती वरची आहेत. मग शेवटी त्याचा जर पराभव करायचा असेल, तो हात आपल्याला ओढायचा असेल, तर आपण हुकमाचं पान काढतो. तसं लोक काय करतात माहिती का? चालू असतं त्यांचं दुर्री, तिर्री असेल काय असेल ते. पण जेव्हा क्रायसिस येतो तेव्हा बरोबर ते हुकमाचं पान दाखवतात. म्हणजे जात हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं हुकमाचं पान झालेलं आहे. आधी लोकांना वाटायचं की आयडिओलॉजी हे हुकमाचं पान आहे. त्याप्रमाणे लोकांनी केलेला प्रयत्न, म्हणजे आपल्याला त्यांना दाद दिलीच पाहिजे. कम्युनिस्टांनी केले असतील, उदाहरणार्थ सोशलिस्टांनी केले असतील. त्याच्यानंतरच्या काळात तुम्हाला सांगतो, मध्ये महाराष्ट्रावरती अन्याय व्हायला लागला. त्यामुळं प्रांताचा उद्घोष करणं हे हुकमी पान आलं, जे शिवसेनेने वापरलं. तो प्रश्न होताच ना त्यावेळेला. म्हणजे बाकीच्या पक्षांना त्याला नीट हँडल नाही करता आलं, शिवसेनेने केलं. पण ते ते कार्ड राहतात तुमच्या, हुकमी पान आलं. आणि शेवटी मग काय आलं? जातीचं पान आलं. तो हुकूम आहे. म्हणजे आता हुकमात सुद्धा कशी गंमत असते माहिती का? की तुम्ही जर हुकमाचं पान टाकलं, हुकमाचं पान एकच नसतं, म्हणजे तो एक ओके. तर मग मलाही हुकमाचंच पान टाकावं लागतं. समजा तुमच्याकडं एक बदाम आहे, हुकूम बोललेला कोणतरी, मग तुम्ही बदामचं पान टाकलं, तर माझ्याकडं त्याच्यापेक्षा भारी बदामचं पान पाहिजे, तर तो मुद्दा होतो. म्हणजे मग समजा तुम्ही धर्माचं कार्ड टाकलं, तर मी जातीचं टाकेन. तुम्ही जातीचं टाकलं, तर मी धर्माचं टाकेन. अशी हुकमी पानं लोकांची जुळून ठेवली आहेत. त्याच्यामुळं महाराष्ट्राचा प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. तुम्ही या उत्तरात एक शब्द वापरलात, आयडिओलॉजी. महाराष्ट्राची आयडिओलॉजी काय आहे आणि महाराष्ट्र धर्म काय आहे? अरे बापरे! हा फारच महत्त्वाचा मुद्दा आपण विचारलेला आहे आणि आता आपल्याला थोडं तात्विक याच्यात जावं लागेल, इतिहासात लांब जावं लागेल. आपण जर विचार केला, 2 बाजूने विचार करू आपण, एक तात्विक आणि दुसरा राजकीय सुद्धा. कारण राजकीय आयडिओलॉजी सुद्धा असते ना. आयडिओलॉजी म्हणजे फक्त तत्वज्ञान नव्हे. तुमची सामाजिक विचारप्रणाली काय आहे? तुमची राजकीय विचारप्रणाली काय आहे? तर असा जर आपण विचार केला आणि आपण खूप मागे म्हणजे खूप जाऊ शकतो आपण, की तिथे त्याला मर्यादा नाही. म्हणजे राजारामशास्त्री भागवत आणि ज्ञानकोशकार केतकर यांना जर विचारलं ना तुम्ही, तर ते बुद्धकाळाच्याही पूर्वी जाऊ बघतात. महाराष्ट्र त्यावेळेला काय होता? ते तपशिलात जायचं कारण नाही. माझ्या गरजा महाराष्ट्र पुस्तकात मी ते सगळं मांडलेलं आहे. सातवाहन काळात महाराष्ट्र काय होता? सातवाहनाच्या पूर्वी महाराष्ट्र काय होता? आणि विशेषतः राजाराम शास्त्र्यांनी आणि हे केतकर तर फार काय म्हणतात त्याला, म्हणजे स्फोटक मुद्दे मांडतात, की महाराष्ट्रातले लोक उत्तरेत गेलेले आहेत. उत्तरेतले लोक नाही महाराष्ट्रात आले. यादव ज्यांना म्हणतो आपण, ते मुळातले दक्षिणेतले आहेत आणि ते दक्षिणेतून उत्तरेत गेले आणि जाताना आपली भाषा घेऊन गेले. आणि ती भाषा कोणती? तर महाराष्ट्री प्राकृत. आणि तिकडे गेल्यानंतर त्या प्राकृतमधून तिकडच्या प्राकृत भाषा निर्माण झाल्या, म्हणजे शौरसेनी, या प्रकारचे मागधी. आणि मग त्यांच्यातून आणखीन पुढच्या भाषा निर्माण झाल्या. भाषा आपोआप निर्माण होत नाही, भाषा बोलणारे लोक तिथे असावे लागतात. मग महाराष्ट्री बोलणारे लोक तिकडे गेले, आपली भाषा घेऊन गेले, आपल्या श्रद्धा समृद्धी घेऊन गेले आणि त्यांनी तिकडं एक प्रति महाराष्ट्री असं निर्माण केलं. म्हणजे ते पहिलं साम्राज्य भारतामधलं मराठ्यांचं साम्राज्य मानतात हे दोघंही. तर त्या वाटेला कुणी जात नाही. म्हणजे तसं त्यांचं सामाजिक परवडत नाही लोकांना, तसं हेही परवडत नाही. पण तो वेगळा मुद्दा आहे. तर तेव्हापासून महाराष्ट्र हा वर्धिष्णू आहे. म्हणजे मराठी हे प्रसरणशील आहेत असं राजाराम शास्त्री म्हणतात. म्हणजे प्रसरणशील म्हणजे वाढणारे, विस्तारणारे. पण तो विस्तार म्हणजे आक्रमकांचा विस्तार नाही. तो दुसऱ्यांना काय म्हणत, दाबून टाकण्यासाठीचा विस्तार नाही.
हा त्याच्यामध्ये फरक आहे ना या दोन गोष्टीमध्ये. जी विस्तारवादी खूप लोक होते ना आपल्याकडे, आक्रमण पूर्वीच्या काळामध्ये अख्ख्या मध्य आशियातनं ते लोक आले, टोळीवाले हुन असतील किंवा नंतरच्या काळातले मोगल असतील, काही चंगेज खान वगैरे, त्यांनी सगळीकडे धुमाकूळ युरोपात इकडे भारतापर्यंत आले. तसा आक्रमक वाद नाही तो. तर तो सद्भावनेने चांगल्या याने केलेला. आणि याचं तुम्हाला प्रत्यंतर म्हणजे ही जी मराठ्यांची तेव्हाची विचारसरणी आहे ना, आता भले समजा राजाराम शास्त्र्यांचं हे म्हणणं तुम्हाला किंवा केतकरांचं अतिरेकी वाटत होतं, आपण घडीभर सोडून देऊ. पण अगदी आपण ज्ञानेश्वरांच्या तिथे या ना, विश्वची माझे घरं ही मराठ्यांची आयडिओलॉजी आहे. मराठी हे विश्वकुटुंबवादीच आहेत. मराठी विश्वकुटुंबवादी आहेत. मला सांगा ज्ञानेश्वरांच्या काळात असं कोणी म्हटलेलं आहे आणखीन? म्हणजे आपली आयडिओलॉजी ही काही फक्त मराठ्यांच्या महाराष्ट्रापुरती नाही आहे, ती जगाला व्यापून टाकणारी आहे. विश्वाची माझी घर. पण विश्वाची माझे घर म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे मी माझा धर्म दुसऱ्यांच्यावरती लागायचा असा होतो का? तसंही नाही ना. इथे हा जो महत्वाचा मुद्दा ज्ञानेश्वरांनी तिथे मांडला आणि त्यामुळं तो विश्वकुटुंबवाद झाला मराठ्यांचा. तर ती मराठ्यांची खरी आयडिओलॉजी आहे. मग ते मराठी विस्तार जे करतात ते सत्तेसाठी नव्हते करत. ही आयडिओलॉजी घेऊन आपण गेलं पाहिजे इतरत्र आपली. आणि हे तुम्हाला दिसेल ना मग, म्हणजे कुठे दिसेल तुम्हाला सांगतो. आता मधल्या काळात ज्ञानेश्वरांचं नाव घेतलं, ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी घेऊन समाधी घेऊन झाल्यानंतर समाधी घेऊन झाल्यानंतर आपल्याकडे उत्तरेतनं खिलजी आले. म्हणजे इस्लामी धर्माचं इथे राज्य स्थापन झालं. दक्षिणेत पण झालं. माहिती आहे तुम्हाला, म्हणजे त्याचं रिपीट करण्याचं कारण नाही. पुढचा इतिहास काय सांगतो तुम्हाला, की ज्या लोकांना दक्षिणेतल्या उत्तरेतल्या इस्लामी सत्ताधारांनी जिंकलं आणि आपल्या सत्ता स्थापन केल्या, महाराष्ट्रात, कर्नाटकात, आंध्रात, तमिळनाडूत, जवळजवळ उत्तर तर आधीच घेतली होती ना. तर मग तिथे त्या सत्तेचा प्रतिकार करण्यासाठी कोण पहिल्यांदा आलं असं? तर तुम्हाला मराठ्यांचंच नाव घ्यावं लागतं. आणि ते नुसते आले नाही, आणि येऊन त्यांनी तेवढ्यापुरतं, म्हणजे आता मराठ्यांच्या आधी सुद्धा विजयनगरच्या लोकांनी तो प्रयोग करून पाहिला, ते काय आपल्याला नाकारता येत नाही. पण त्यांना त्यांची सत्ता टिकवता तर नाही झाली, पण आणि विस्तार तर नाहीच करता आला ना. त्यांनी काय 200-300 वर्ष 250 वर्ष टिकाव धरला बहमनी सुलतानांच्या पुढे, हेच पुष्कळ झालं. ते काही कमी महत्वाचं नाही. पण मराठ्यांनी कसं केलं, मराठे थेट जिकडनं मोगल आले तिथपर्यंत गेले. म्हणजे तुम्ही बघा, एक भूगोल ठेवा महाराष्ट्राच्या डोळ्यापुढं. आपला प्रांत सोडून बाहेरचे प्रांत जिंकणारे हिंदुस्थानातले असे कोण आहेत अख्ख्या महाराष्ट्रात? आपण एकेकाचं नाव घेऊ. तमिळ आहेत का? कानडी आहेत का? तेलुगू आहेत का? मल्याळम आहेत का? गुजराती आहेत का? बंगाली आहेत का? कोण आहे? फक्त महाराष्ट्रातलेच लोक आहेत. कुठपर्यंत गेले? भारत तर व्यापलाच. ओरिसावरती तर राज्यात होतं नागपूरच्या भोसल्यानंतर, जी तलवार परवा आणली बघा आपण, ती रवई भोसले. बंगाल जिंकलाच असता. म्हणजे काही गोष्टी उलट्या पालट्या झाल्या महाराष्ट्रामधल्या अंतर्गत, तिथं परत ते आपण पूर्वी बोललेलो आहोत, झालं ते. तर तो संपूर्ण जिंकला. दिल्ली ताब्यात ठेवली. आणि जो परकीय आक्रमक आला होता तो जिकडनं आला तिथपर्यंत त्याला हाकलून दिलं, अटकेपार. आपल्याला ते काय आपल्याकडे ती म्हणत झालेली अटकेपार, म्हणजे याचं आपल्याला गांभीर्य कळत नाही. म्हणजे मराठी फक्त भारतातल्याच सगळ्या प्रांतात गेले असं नाही, तर जी भारताची एक सीमा मानली जायची ती सीमाही त्यांनी ओलांडली. म्हणजे वैश्विकतेचं लक्षण आहे ना ते. आणि तिथे पत्र आहे. म्हणजे हे पहा, ज्या वेळेला बाजीराव पेशवे, थोरले बाजीराव, कसं झालं की थोरले शाहू महाराज म्हणजे संभाजीराजांचे चिरंजीव हे साताऱ्याच्या मराठ्यांच्या गादीवरती आले. आणि आता प्रश्न आला की इथून पुढे धोरणात्मक निर्णय काय मराठ्यांच्या राज्याचा. आणि त्यांनी एक मिटिंग बोलवली आपल्या सचिव वगैरे ज्यांना म्हणतो ना आपण, सल्लागारांची, सचिव असतील, प्रतिनिधी असतील. पेशवे, जो बाजीराव तरुण मनुष्य होता, बाळाजी विश्वनाथ गेले आणि त्यांची वस्त्र पेशव्याची दिली. तर आता आपण मराठ्यांनी काय धोरण स्वीकारलं पाहिजे? तर जुन्या पिढीतले होते श्रीपतराव प्रतिनिधी. त्यांना असं वाटलं की आपण दक्षिणेत जाऊ पहिल्यांदा पूर्णपणे. आणि ते काय आधी शिवाजी महाराजच गेले होते ना, ते तमिळनाडू परत, हे तर मग अशी सांगायचं राहून गेलं मी. साम्राज्य उत्तरेत वगैरे नंतरच आहे. अगोदर आपण कुठपर्यंत गेलो? तमिळनाडूत जिंजीचा किल्ला जिंकला.
की जो पुढे आपल्या उपयोगी आला औरंगजेबाच्या विरुद्ध लढताना. आपली राजधानी जिंजीमध्ये होती. असं तुम्ही पाहिलं का जगात दृश्य कुठं? की राज्य इथे आहे, राज्याची राजधानी तिथे आहे. राज्याची राजधानी 600-700 मैल लांब आहे आणि राज्यातले लोक तिथे रिपोर्ट करायला जात आहेत. राजाराम महाराजांनी इथे लोक नेमलेच होते ना त्यांचे. रामचंद्र दामात्य होते, आणखीन कुणी असतील, ते न्यायनिवाडा करायचे इथल्या डिस्प्यूटचा. पण तो जर मान्य नसेल तर इथले लोक आपला गाराणं घेऊन थेट जिंजीला जायचे आणि तिकडनं घेऊन यायचे, का जर त्यांचं म्हणणं योग्य असेल तर. तिथून कारभार पाहिलेला आहे महाराष्ट्राचा. हे तुम्हाला कुठे दिसेल अन्यत्र? नाही. तर नाहीच ना. आपण मग शाहू महाराजांच्याकडे आलो. मग शाहू महाराज काय म्हटले, म्हणजे ही साम्राज्याची सुरुवात तिथूनच झालेली आहे. म्हणजे जिंजी आणि जिंजीपर्यंत जाण्यासाठी त्याला आपण आजच्या भाषेत कॉरिडॉर म्हणतो, सेफ कॉरिडॉर. अशी दोन्ही बाजूने एक चिंचोळी पट्टी आपली ठाणे शिवाजी महाराजांनी करून ठेवली आहेत, आधीच तरतूद करून ठेवली. मग आता प्रश्न असा आला की दक्षिणेत जावं असं प्रतिनिधी म्हणाले. आणि ते एका तऱ्हेने त्याच्यात तथ्य होतं, कारण निजाममध्ये येत होता ना. निजाम जोपर्यंत आहेत औरंगजेबाचा प्रतिनिधी म्हणून, तोपर्यंत आपल्याला म्हणता येत नाही की आमचंच आहे सगळं आहे. औरंगजेबाचा म्हणजे मोगलांचा. तर बाजीरावांनी पक्ष मांडला की नाही, असं नाही करून चालणार, आपल्याला उत्तरेत दिल्लीत गेलं पाहिजे. आणि मग त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य आहे की खोड जर आपण तोडलं किंवा मुळं तोडली तर फांद्या आपोआप पडतात. दिल्ली हे मुख्य आहे. आता शाहू महाराजांना यांचं म्हणणं मान्य झालं, पण मुद्दा तो नाही आहे. शाहू महाराजांचं वाक्य कोट केले मला वाटतं एखाद्या बखरीमध्ये असेल की तुमच्यासारखे जर लोक असतील आमच्याकडं तर दिल्ली वगैरे तर सोडा, हिमालयाच्या पलीकडचं किन्नर खंडीचं राज्य सुद्धा आपण घेऊ शकू. हा मराठ्यांना आत्मविश्वास आलेला आहे की आपलं सामर्थ्य किती येते, हे मला सांगायचं आहे. आणि ते का मला महत्त्वाचं वाटलं माहिती का, की तुम्ही बघा नंतरच्या काळात अगदी शेजवळकरांनी सुद्धा टीका केली आहे की नाही, शाहू महाराजांनी हे दक्षिणाभिमुख धोरणच ठेवायला पाहिजे. तर प्रतिनिधींनी सांगितलं तसं उत्तरेत गेल्यामुळं इकडं निजाम बळावला. निजाम बावला तरी निजामाचं राज्य नाही नावू शकलं, तो तेवढापुरताच मर्यादेमध्ये होता. उत्तरेत जर गेलं नसते मराठाचं काय झालं असतं? अहो, उत्तरेत नसते गेलं तर पठाणांनी किंवा नादिरशहाने किंवा यांनी अब्दालींनी केव्हाच हिंदुस्थान गिळंकृत केला असता, उत्तर हिंदुस्थान. म्हणजे परत पुनरावृत्ती झाली असती. किंवा किंवा मग पूर्वेकडं कलकत्त्याला जे इंग्रज येऊन बसले होते, त्यात टपन होते ना, ते आले असते आणि त्यांनी दिल्ली घेतली असती. मराठ्यांनी दिल्ली घेतली म्हणून उत्तर हिंदुस्थान राहिला, नाहीतर आयदर तो पठाणांकडं किंवा इराणांकडे गेला असता, नादिरशाह किंवा अब्दाली, किंवा इकडे इंग्रज टपून होते. क्लाईव्ह टपून होता, हेस्टिंग्स टपून होता, कॉर्नवॉलिस आणखीन नंतर होता. ते मराठ्यांच्यामुळं इंग्रजांचं येणं लांबलं, असेच झालं असतं. किंवा मग इकडचे हे होतेच ना, अफगाण लोक होतेच, हे मराठ्यांच्यामुळे थांबलेले आहे, लक्षात घ्या. म्हणून मराठे हे भारताचा विचार करणारे पहिल्यांदा. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. राजकीय सुद्धा मुद्दा आलेला आहे. आणि हे मी पूर्वी म्हटलेलं आहे की अखंड भारताचा विचार पहिल्यांदा मराठ्यांनी दिला, की हे काबूल कंदारचाच प्रांत आमचा आहे, तर तुम्ही काय आमचा पंजाब मागताय, हे उत्तर दिलेलं आहे आपल्या लोकांनी, अब्दाली वगैरे सारख्या लोकांना. आणि पुढचा मुद्दा मला आणखीन दाखवायचा की म्हणजे मराठ्यांची त्याला ध्येयदृष्टी काय होती. अटकेचं सगळं प्रकरण मिटल्यानंतर राघोबांनी वगैरे जी पत्र लिहिलेली आहेत, त्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे की हे तर करूच आपण. याचा पुतणे आलेला आहे अब्दालीचा आमच्याकडं, तर अब्दालीचा पराभव करून त्याला त्या अफगाणिस्तानच्या गादीवरती बसू काबूलच्या, आणि तिथून रुमशामला जाऊ. रुमशाम म्हणजे कॉन्स्टंटिनोपल, जागतिक घडामोडींचं सेंटर म्हणजे रुमशाम, की जे पहिल्यांदा ख्रिश्चन लोकांच्याकडे होतं, मग ते रोमनांकडे असेल, मग नंतर कौदाडे आल्या या सगळ्या लोकांच्या, काय होऊन अमुक तमुक मोगल, आणि मग नंतर ख्रिश्चनांकडे मुसलमानांकडं ते सेंटर आहे सगळं. इस्तंबूल, तो तुम्हाला आवडतं? मला वाटतं तो कोण, त्याचा सिनेमा होता दॅट मॅन इन इस्तंबूल. म्हणजे आपण लहान असताना, म्हणजे मी शाळेमध्ये असताना वगैरे होता गाजलेला. तर ते इंटरनॅशनल सेंटर आहे. म्हणजे त्यांचा आंतरराष्ट्रीय राजकारण करायचं होतं. काय झालं हा वेगळा मुद्दा आहे, पण मी तुम्हाला जे सांगतो ना, मराठ्यांची आयडिओलॉजी, मराठ्यांची ध्येयदृष्टी आहे. आणि त्याच्या आयडिओलॉजी तुम्हाला प्रत्यक्षात सत्ता लागते, म्हणून ही सत्ता आहे. म्हणून सत्ताधारी, आता हे बघा,
हा बरोबर विषय निघाला. हं. हे महादजी शिंदे हे सगळं करण्यात सगळ्यात मोठा वाटा कोणाचा आहे? महादजी शिंदेचा आहे. हं. दिल्लीचं आपण म्हणतो की दिल्लीची तख्त राखीतो महाराष्ट्र, म्हणजे नेमकं कोण? हं. महादजी शिंदे. हं. तर ते भक्त आहेत, ते कवी आहेत, ते तत्वज्ञानाचे अभ्यासक आहेत, ते गायक आहेत, ते निरूपक आहेत. हं. म्हणजे त्यांची तशी आयडिओलॉजी आहे खरोखरची, राजकीय सोडत तिथं होतीच. म्हणजे हे महादजी शिंदे यांची कविता आणि अभंग, हे अभंग रचायचे, म्हणायचे, गायचे स्वतः, आणि त्यांच्यानंतर त्यांच्या पश्चात काही पिढ्या, म्हणजे ज्योतिरादित्यांच्या पणजोबापर्यंत, कदाचित आजोबांच्यापर्यंत, हे ग्वाल्हेरचे राजे हातात विना घेऊन गळ्यात उभं राहून भजन करायचे. आणि त्यांच्यामुळं ग्वाल्हेर घराण्याची गायकी विकसित झाली. आणि ग्वाल्हेर घराणं हे आजच्या ख्याल गायनाच्या याच्यातलं मूळ पाया मानलं जातं अजून सुद्धा. हं. तर हे आहे, तर त्यांचे सगळं तत्वज्ञान आहे, सरळ सरळ लोकांना माहीत नाही. 100 वर्षापूर्वी ग्वाल्हेरमध्ये कुणीतरी एक छापला होता ग्रंथ, नंतर ते लोकांच्या नजरेआड झाला. ते मला मिळाला आणि मग मी आमचे मित्र संजय नारायणला सांगितलं की दिल्ली संमेलन घ्यायचं आहे, उत्तम आहे, पण त्याची फलनिष्पत्ती काय? नंतर ते परिसमाज वगैरे लोक काही काही मतं मांडतात, ते विरून जातं, ते काही खरं नसतं. त्यांनी मग छापलं आहे. हं. तर हे जे आहे ही मराठ्यांची आयडिओलॉजी आहे. हं. त्यांना एक विचार आहे, आणि हा विचार कोणाचा आहे? महादजी संपूर्ण ज्ञानेश्वर महाराजांना फॉलो करतात. महादजींच्या याच्यात चिदविलासवाद आहे, आय टेल यू. हं. हे तात्कालिक भांडणे आहेत तिथल्या त्यावेळेच्या संस्थानिकांशी, एकमेकांशी, मुसलमान सत्ताधाऱ्यांशी, आणखीन इंग्रजांशी वगैरे. हे तात्कालिक आहेत. तुमचं मूळ काय, तुमचा बेस काय आहे? हं. तो हा आहे, तो आम्हाला ज्ञानेश्वरांनी दिला, तो वारकरी संप्रदायांनी पुढे चालवला. पण त्या आयडिओलॉजीचा प्रसार करायला सत्ता लागते ना, तर ती होती मिळवायची डोक्यात मराठ्यांच्या. हा मुद्दा होता.